बरीचशी मुलं हॉस्टेलवर राहत असतात किंवा बऱ्याच जणांना घरी स्वयंपाकाची सोय नसते. अशा मुलांचं कुपोषण व्हायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्याच्यामुळे त्यांना ॲनिमिया, हाडांचा ठिसूळपणा, दम लागणे, झोप न येणे, डिप्रेशन वगैरे आजार होतात. जर तुमची घरी जेवण-खाण तयार करण्याची सोय नसेल, तर मी तुम्हाला एक छोटी युक्ती सांगतो. तुम्ही जवळच्या मंडईमध्ये किंवा भाजीच्या दुकानात जा. तिथं त्या दिवशी जी काही स्वस्त भाजी आहे, जी आपण कच्ची खाऊ शकतो. उदाहरणार्थ काकडी, गाजर, फ्लॉवर, मटार किंवा फळं. त्यात मोसंबी, पेरू, चिक्कू, सीताफळं, डाळिंब ह्यातले जे काही स्वस्त मिळतील ती घ्या आणि रोज 500 ते 600 ग्रॅम फळं आणि भाज्या कच्च्या खायला लागा. हे करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्वयंपाकाची सोय आवश्यक नाही. आणि जेव्हा तुम्ही हे करायला लागाल, तेव्हा अतिशय कमी पैशामध्ये तुम्हाला अतिशय चांगलं आहार, पोषण मिळेल आणि तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतील किंवा निघून जातील. माझ्यावर थोडा विश्वास ठेवा आणि हे फक्त महिनाभर करून बघा आणि तुम्हाला काय वाटतं, की तुमचा काय अनुभव आहे, हे मला जरूर सांगा.